कशाला गाताय विकासाचे गाणे, कशाला गाताय विकासाचे गाणे, कशाला गाताय विकासाचे गाणे, कशाला गाताय विकासाचे गाणे, कशाला गाताय विकासाचे गाणे। मी सध्या आहे ठाण्यातील घोडबंदर या परिसरामध्ये। या ठिकाणी जर पाहिलं ठाण्याहून घोडबंदरला जोडणारा हा महत्त्व रस्ता आहे। या रस्त्यावर आपण जर पाहिलं की कमीत कमी 500हून अधिक खड्डे आपल्याला या रस्त्यावर दिसून येत आहे। या ठिकाणी महानगरपालिकेकडून खड्डे विझवण्यात देखील आलेले आहे, पण काही ठिकाणी आपण जर पाहिलं की मोठमोठे असे खड्डे झालेले आहेत, त्यांना तलावाचं स्वरूप देखील आपल्याला पाहायला मिळते। जे रोजचे जे येणारे जे चाकरमान्य आहे त्यांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। यामुळे मनसे देखील आज आक्रमक झालेली आहे। आपण जर पाहिलं की या खड्ड्यांमुळे काही मोठा अपघात देखील होऊ शकतं, त्यामुळे प्रशासन कुठेतरी लक्ष देत नाही असा आरोप देखील मनसेच्या वतीनं करण्यात आलेला आहे। आता हेच पाहणं गरजेचं ठरणार आहे की खड्डे कधीपर्यंत भिजणार। आणि अशाच प्रकारे जर आपण पाहिलं की या रिक्षा देखील अडकलेली आहे या खड्ड्यांमध्ये। ही मनसेच्या वतीनं हे रिक्षा बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील इथे मनसेच्या वतीनं करण्यात आलेला आहे। अशाच प्रकारे आपण जर पाहिलं की या ठिकाणी जे चाकरमान्य आहे त्यांना मोठासा त्रास सहन करावा लागतोय। या जे दुचाकी सवार आहे यांना देखील मोठा त्रास देखील झालेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी हा जो घोडबंदरचा परिसर आहे, या परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी असते। 1 ते 1.5 तास या ठिकाणी चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। तर दुसरीकडे या ठिकाणी अपघात देखील होण्याची शक्यता देखील वर्तवली गेलेली आहे। आणि त्याचमुळे या ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून खड्ड्यांविरोधात आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।